एडियन न्यूज़ में आपका स्वागत है। सब्बीर खान, आइए दिखाते हैं आज की इस खबर को। परभनी में भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले के सामने संविधान स्मारक के साथ छेड़छाड़ कर तोड़फोड़ की गई। इसके विरोध में भिवंडी के खारबाव बौद्धवाड़ा के निवासी श्री निशान नंदू यादव के नेतृत्व में एक शांतिपूर्वक आंदोलन खारबाव में किया गया। उक्त अवसर पर माजी सरपंच नितिन पाटिल, पिंट्या पाटिल, सुभाष डंगे, देवानंद यादव, अशोक पालकर, उमेश कारभारी, विलास यादव, संतोष चौहान और भारी संख्या में भीम सैनिक मौजूद थे। उन्होंने अपने वक्तव्य में क्या कहा, आइए देखते हैं इस खबर को। बाबा तेरा नाम है, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निशान नाम, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भीम, जय भीम। काय म्हणणारे आंदोलनाबाबत कशा प्रकारे आपलं राग आहे, काय सांगणार यावेळी? एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. आंदोलनाचा नेमका उद्देश काय आहे? काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका अतिशय शांतपणे पार पाडल्या आणि सरकार देखील बसलं, परंतु असे काही विघ्नसंतोषी लोक असतात, त्यांना महाराष्ट्र शांत ठेवायचा नसतोय. म्हणून एकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे देशासाठी संविधान लिहिलं गेलेलं आहे, त्या संविधानाचे अगर कोणी देशात किंवा राज्यात किंवा गावात, तालुक्यात, जिल्ह्यात कुठेही छेडछाड करत असेल, महा चुकीची गोष्ट आहे. ही संविधानाने अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार आपण संविधान वाचून आंदोलनाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करावा. पण संविधानाची कोणी छेडछाड अगर करत असेल तर त्याला कठोराची शिक्षा अशी झाली पाहिजे, असं मी राज्य सरकारला आवाहन करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि यापुढे ज्या आज गावोगावी रस्त्यावरस्ती जे आंदोलन चालले आहेत, त्या आंदोलकांना मी एक विनंती करतोय का आपण शांततेमय आंदोलन करून आपल्या भावना राज्य सरकारपर्यंत पोचवाव्या अशी विनंती करतोय. आणि आताचं जे आंदोलन आहे ते या ठिकाणी आम्ही स्थगित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. काय उद्देश आहे आपल्या आंदोलनाचा? काल परभणी येथे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचं पुतळाकृती असणारं जे स्मारक आहे, ह्या स्मारकाच्या लगत असणारे भारताचं जे संविधान एका मनुवाद्यानं त्याच्या चुकीचं कृत्य करून त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशासाठी लिहिलेली घटना, देशासाठी लिहिलेलं संविधान ह्याची तोडफोड करून एक चुकीच्या पद्धतीचं कृत्य केलेलं आहे. अशा नराधमाला ह्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं, ह्या प्रशासनानं, या गृह विभागानं त्याच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई करावी. तसेच या प्रशासनाने या संपूर्ण भीम अनुयायांची दखल घेऊन संबंधितावरती तात्काळ कारवाई केलेली आहे आणि संबंधिताला अटकसुद्धा केलेली आहे. पण पोलीस प्रशासनाने ह्याची दखल घेतलेली असून संबंधितावर कशा पद्धतीची कठोर कारवाई केली जाईल, कशा पद्धतीची त्याला कठोर शिक्षा दिली जाईल, एवढीच आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी मागणी करतो. आणि संबंधिताला कशी फाशीची शिक्षा होईल ह्याच्यासाठी मी प्रशासनाकडे वारंवार त्याचे कागदोपत्री पत्रव्यवहार करेन आणि संबंधिताची तात्काळ चौकशी कामी संबंधित या राज्याचे जे कोणी आता गृहमंत्री बसतील त्यांना आम्ही निवेदन देऊ, मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ आणि संबंधित नराधमाला कशा पद्धतीचे फाशीची शिक्षा होईल ह्याच्यासाठी आमचा संपूर्ण समाज नाही तर एक प्रत्येक माणूस, प्रत्येक दलित अनुयायी ह्याच्यासाठी कटिबद्ध असेल ह्याची आपणास ग्वाही देतो. निशान नाम, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निशान नाम, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपल्या समाजाला काय सांगू इच्छितो दोन शब्दामध्ये? संबंधितांनी जो काही वाईट आणि नालायक कृतीचं जे कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती पोलीस प्रशासनाने कारवाई केलेलं आहे. माझे समाज बांधव इथे जे काही जमलेले आहेत हे शांततेने आंदोलन करतील. कुठल्याही प्रकारचं कोणाला गालबोट लागणार नाही, या आंदोलनाला गालबोट लागणार नाही ह्याची आपल्याला शाश्वती देतो.